मधला दुसरा चेंडू टाकत आहे तो श्रवण, त्याला मारा करत आहे तो पहिलाच डेट बॉल दुसरा चेंडू टाकत आहे तो श्रवण, मारा करत आहे अरे एक असा फटका मारलेला आहे. काय खेळताय कॅच आऊट. काय 2 रन झाले. दुसरा बॉल टाकत आहे तो श्रवण, डबल फिल्डिंग 2 रन धावा घेतलेले आहेत. 3 बॉल ना. पहिल्या ओव्हर मधला चौथा चेंडू मारत आहे तो विकन. 1 रन 5 ओव्हर टाकत आहे तो श्रवण, आला पाहिजे विकन. स्वाड आहे, चल गेला. क्लास पहिल्या ओव्हर मधला 6वा बॉल टाकत आहे तो श्रवण, स्वाड आहे. बॅटिंग सुंदर अशी गोलंदाजी. आंबोडीचे भाऊबोली मानले जाणारे महेश जाधव. सुंदर असा फटका मारलेला आहे. किती रन घेते ते? 18 धावा. नाही. शाबाश जुनो. करणार आहे उत्कृष्ट. नाही बोधलाय. बस झालं पहिले एक चेंडू धावा ना. आणि पूर्ण आणि पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात झाले ना. 4 बॉलर रन घेऊन विकेट मारा करतो तो संदेश सुतार याला बाहेर. वाईड आहे. पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू लेगी दे ना. समीर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. कशा प्रकारे संदेश सुतार मारा करेल. आर्यन याला ओव्हर द विकेट मारा करतो संदेश याला. धावूंगे 40 करतोय तो निकेश याला पहिला चेंडू करतोय. पाहूया पुढचा चेंडू पंचांना पार होत आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय. पाहूया कशा प्रकारे टाकणार विनय याला. आणि दुसरा चेंडू काहीचा विनयला समजला नव्हता. दरम्यान एक भाऊ राईट ऑफ ओव्हर दोघीने पंचांना पार करून मारा करतो रामदासाला. आणि उचलला चेंडू आणि पाहूया झेल होतोय का. संघाचा तारणार. पुन्हा एकदा अक्षयचा चेंडू पूर्ण आणि 1 धावेवर समाधान मानतोय तो पंचांना पार करून. पाहूया पुढचा चेंडू उद्विजवला चेंडू याचा फट्टा चेंडू या षटकातील. पाहूया अक्षय कशा प्रकारे टाकणार. आणि पुन्हा एकदा चेंडू आणि पाटीलवाडी संघासाठी उत्कृष्ट चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्र म्हणता येते. शाबास आउट आहे. आणि त्यांचा निर्णय कळवायचा आहे. अभिजित याला पाहूया कशा प्रकारे तोंडेल अभिजित. प्रकारचा चेंडू आणि संदेश उपर अपील करते षटक मंत्र्यांचे रुपेश मोरे याचं. आणि पुन्हा स्क्वेअर नो चेंडू तर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने मारा करतो तो रुपेश मोरे. आणि स्क्वेअर मारा कडतोय
रुपेश मोरे पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटने मारा करतोय तो आणि पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू मोडतो मारा केला तो अभिजित साठी पुन्हा एकदा निर्धाव आमचे जिवलग मित्र झेल होतोय का प्रसाद पवार झेल खाली पण काही झेल इथं मिळाला नाही त्यांना आणि एक धाव कशा प्रकारे विनू तोंडेल रुपेश मोरेवाला आणि उतरवला चेंडू आणि ह्या काय राईट राऊंड विकेटने मारा करतो तो हर्षल याला आणि पहिला चेंडू स्क्वेअर मारा राऊंड विकेटने मारा करतो तो हर्षल याला आणि पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू राऊंड विकेटने मारा करतोय तो हर्षलला पुन्हा एकदा चेंडू काही अवघड ठरणार नाही पुन्हा एकदा विनू कशा वेगळे तोंडेल पुन्हा एकदा वाईट चेंडू हे हा विनूच असणार पुन्हा एकदा राऊंड विकेटने मारा करतो चेंडू रोशनची क्षेत्रात जातोय कशा प्रकारे विनू मारा करेल विनूला उचलला चेंडू आणि हा समोरच्या कक्षाला पुन्हा एकदा टोळला चेंडू हवा झेल होतोय का काय असं का झेल होत नाहीये दरम्यान सामना चालू होतोय चेंडू आणि पाहूया आंबेपर्यंत जाऊ सुजित अक्षय याला अक्षय नाव दिला चल टाकतोयस धावून घे चौका ठीक आहे वाईड आहे धाव ये तिसरा ये अरे झुटला अरे धाव तू हा घरी आलो बघ तुम्ही लाईन तुला फक्त बघा तुम्हाला ठीक आहे आशू मोबाईल नाही काय क्लोज होता नाही अरे धाव अरे काय जायला तुम्ही धावता रे पिका फार जाऊ वेट डाऊन कोण ना डबल ड्रॉप आहे ए पंकुदा धाव डिक्लेअर आहे चार गोल बसले
अरे तीन बॉल गेले रे पूर्ण हा असं का करते ते करायचा प्रयत्न चालवणी संघ पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर घेतल्या मारा करतोय कॅच झेल होतोय का अक्षय याला राईट ऑफ ओव्हर घेतल्या मारा करतो अक्षय ओम साठी चेंडू आणि करतो तो अक्षय आणि दुसरं पकडलेला चेंडू आणि एकदा पूर्ण जुळायचा प्रयत्न आणि मारा करतो तो विनय आणि एकदा विनय राईट ऑफ राऊंड घेतले मारा करतोय फसलाय आणि चेंडू करणार पुन्हा एकदा विनय राईट आर्म राऊंड घेतले मारा करतोय प्रकारचा चेंडू आणि मारा करतोय तो संदेशाला आणि पंचांना पार करून मारा करतोय तो संदेशसाठी झेल होतोय का विनय राईट आर्म राऊंड घेतले मारा करतोय झेल होतोय का आणि नैसर्गिक अडचणीमुळे त्याचा चेंडू थांबलेला आहे तिथे एक धाव पूर्ण ट्रॉफीचे भोळे सोडतोय आपल्या भात्यामधून उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा कृष्णा यांचं एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता दोन धावा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत राईट आर्म ओव्हर घेतले मारा करतो ओम याला बॉलिंग निर्गम प्रकारचा चेंडू रुपेश मोरे याचा खेळतो ओम ओमच्या पायात गोलंदाज आणि उत्कृष्ट प्रकारचा चेंडू त्याचा चेंडू समजत नाहीये सामना जिंकण्यासाठी उत्कृष्ट चेंडू म्हणता येईल आणि वाईट चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते प्रसाद पवार याचं आमचे वर्गमित्र पाहूया राईट आर्म ओव्हर घेतले मारा करतोय अक्षयाला मारा करतोय चेंडू आणि एक धाव संघाची धावसंख्या वाटते खेळाडू त्याने उजेरी विभाग गाजवला एका पुन्हा एकदा छोट्या प्रकारचा चेंडू त्याचा चेंडू समजत होतो सिद्धांत दाभेकर चेंडू धावा दोन धावा आणि गोलंदाज सिद्धांत दाभेकर पुन्हा एकदा टच आणि चेंडू बॅकर तुम्ही आता येतोय आता तो पुन्हा एका षटकार मारू शकतो का हे पाहण्याजोग राहील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर घेतले मारा करतो तो कल्पेश राईट लेफ्ट आर्म राऊंड घेतले मारा करतो तो चेंडू आणि कल्पेश सुतार चेंडू होतोय का आणि दुसरा खेळ म्हणतात पट्टी कशा प्रकारे कामगिरी करणार चेंडू आणि स्वरूपात एक फटका होता 23 धावा मॅच आला सर कशा प्रकारे तोंड देईल उत्कृष्ट चेंडू आणि एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि दोन धाव्यावर समाधान मानतो सुतार उत्कृष्ट चेंडू आणि एक धाव्यावर समाधान मानतो तो पडला तो पडला नयन कशा प्रकारे तोंड देणार पहिला चेंडू
उचलला चेंडू आणि ए बसे बसे आणि उचलला चेंडू अरे दोन घे दुसरी धाव सुद्धा शॉट आहे डायरेक्ट गाडीवरती अक्षय समीर याला पहिला चेंडू संघ जिंकण्यासाठी पुढचा चेंडू अक्षयाचा सिंगल आहे ना आणि या 4 धावा 4 धावांसाठी रंगून पंचाला पार करून वाईट चेंडू आणि विरोधात पुन्हा एकदा ओरदा विकेटने चेंडू आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंख्या का काटतो लगेच मारा करत होतो अक्षय समीर याला आणि नो चेंडू पावघर करणार नाही पुन्हा एकदा कल्प्याची कॅच पुन्हा एकदा अक्षय करतो एकदम राऊंड किती मारा करतो विनय उचलला चेंडू आणि या 6 धावा पुन्हा एकदा विनय कशा प्रकारे गोलंदाजी करणार राईट आर्म राऊंड किती मारा करतो तो राऊंड किती मारा करतो तो मारा करतोय उत्कृष्ट चेंडू अरे उत्कृष्ट मारायला फटका याला होतोय का गोल हवं उत्कृष्ट प्रकारचा चेंडू विनय बॉलिंगला मी होतो आणि 6 धावा एकच तांबी आहे मागाशीच होते वाईट चेंडू जबाबदारी पुन्हा एकदा वाईट चेंडू अरे रुपेश मोरे बघितला करणार एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा जोरी बरा गेला साईला वेचून आणि सामन्याचा पहिला चेंडू शुभ स्ट्राईकला अक्षय नॉन स्ट्राईकला पिकल सुरक्षितरित्या आणि एक्रेक्शन बाउंड्री लाईनवर करतोय तो दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे अतिशय पवित्र बघूया ते आता यशस्वी होतोय का पिकल गेला अजून एक पाहिजे रे पुढे चेंडू सामन्यातील पुढील चेंडू परंतु संघाकडून दुसऱ्या षटक खेळाडूचा फलंदाज दर्शन पाहूया आपली बॅटिंगची चमक सुरेश राहुल शॉट दर्शन मैफूल पुढील चेंडू
तोंड देतोय तो. एक मार. पुढील चेंडू. जाऊ दे. एक डावेनं चांगला गोलंदाज सुद्धा चांगल्या प्रकारे करतोय तो. राहू दे नको दर्शन सोड टीबल सुटा. अरे सुटा ना. आणि 2 धावांवर आता बोला पाहिजे 3 षटका तरी पाहिजे यावरला. दिवसात सुरेश आपल्याला आणि एक चोटी धाव पूर्ण करतो तो. कोण ऍडिशन आहेत ते यार सुरेश दोन्ही द्वारा टाकलं जात आहे. पाहूया सावलावडी काही. अरे मार काही शौले खेळाडू सावलावडी संघाचा. दोन आहे चल ये सुटे पटकन. वाईट आहे. आपण काय करतोय तो का सोनू आपली गोलंदाजी सुरेख अतिशय सुरेख गोलंदाजी काहीसा रनावर करतोय तो. लय लूज दिला फुलटॉस बॉल. अरे यार शॉर्ट बॉल बघूया पुढील चेंडू. आणि सुरेख गोलंदाजी केली होती अक्षयने, परंतु शॉर्ट बॉल अपयशी ठरता येते क्षेत्ररक्षक. संघाचा जुना आणि अनुभवी खेळाडू विवेक शिंदे काहीसा मार्ग. सुरेख गोलंदाजी करतो तो विनय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी गचाळपणा आणि एक सिंगल संघ कॅच मारला अतिशय सुरेख चेंडू. आणि बघूया एक नंबर. उत्कृष्ट अरे जाऊड्या एक आहे. अरे काय क्या एक आहे. एक रंगाचा स्थितीचा सामना वाले. आणि हा अवांतर धाव संख्या वाईट. आमचे भाऊ शांताराम शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. तर बॉल. स्वागत. सामन्याची शेवटचा षटक आणि पहिल्या षटक घेऊन येतो तो. आणि पुढे चेंडू टाकतो तो.
कोणच नाही. बघूया झेलबाद होतोय का. आणि या खेळ तुटलेला आहे. चांगली संधी गमावत होतो सावलेवाडी संघ. आपल्या अनुभवाचा फायदा उठवतोय तो. आणि किरण अतिशय सुरेख दोन धावा पूर्ण करतो तो किरण. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवतो तो किरण. 3-2 रुपेश पुढचा बॉल किरणसाठी अतिशय सुरेख बॉल आहे. 2-2 आता आणि हा 6 6 6